नमस्कार. आज आपण घरी अगदी हलवाईसारखे म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूर लाडू बनवण्याचं सगळं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग या गोड प्रवासाची सुरुवात करूया. तोंडात विरघळणारे लाडू, हा हा हा. फक्त हे शब्द ऐकले तरी तोंडाला कसं पाणी सुटतं, नाही का? विचार करा, दिवाळी असो, लग्न असो किंवा कुठलाही आनंदाचा क्षण, मोतीचूर लाडू असल्याशिवाय मजाच नाही. ते त्या क्षणाची गोडी अक्षरशः दुप्पट करतात. बरं, आपण हे सगळे टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. आधी परफेक्ट लाडू म्हणजे काय ते बघू, मग साहित्य, त्यानंतर ते सोनेरी मोती कसे बनवायचे, पाकाचं काय रहस्य आहे आणि शेवटी सगळं एकत्र करून लाडू कसे वळायचे हे पाहणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. एक परफेक्ट मोतीचूर लाडू नक्की असतो तरी कसा? तर एकदम बारीक, मोत्यांसारखे दाणे, सुगंधाने भरलेला पाक आणि स्पर्श करताच जाणवणारा तो मऊ रसरशीतपणा. आपल्याला बरोबर हेच टेक्स्चर मिळवायचं आहे. आता कुठल्याही चांगल्या रेसिपीचा पाया काय असतो? तर योग्य साहित्य आणि त्याचं अगदी अचूक प्रमाण. आणि मोतीचूर लाडूच्या बाबतीत तर हे खूपच महत्वाचं आहे. चला बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. तर बघा, इथे दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे मोती बनवण्यासाठीचं साहित्य आणि दुसरा म्हणजे साखरेच्या पाकासाठी लागणारं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पिठामध्ये जे आपण दूध घालणार आहोत त्याने मोत्यांना एक खास मऊपणा येतो आणि पाकातल्या लिंबाच्या रसाचं तर एक वेगळंच काम आहे, ते आपण पुढे बघूच. आता येतोय या रेसिपीचा सगळ्यात कलात्मक आणि महत्वाचा भाग, ते लहान लहान सोनेरी मोती तयार करणं. याच मोत्यांवरून तर या लाडूला मोतीचूर असं नाव मिळालं आहे. तर पहिली पायरी आहे पीठ तयार करणं. बेसन नेहमीच चाळून घ्या, त्यात कॉर्नफ्लोअर आणि रंग घाला, मग दूध आणि थोडं थोडं पाणी घालून छान फेटून घ्या. सगळ्यात महत्वाचे काय, तर पीठ एकदम पातळ, रेशमासारखं मुलायम आणि त्यात अजिबात गोठळ्या नकोत. पण एक प्रश्न आहे, हलवायासारखे ते एकदम बारीक नाजूक मोती बनवण्याचं सगळ्यात मोठं रहस्य काय असेल बरं? आणि याचं उत्तर आहे पिठाची कन्सिस्टन्सी. हो, सगळा खेळ इथेच आहे. हे बघा, पीठ जर एकदम पातळ प्रवाही असेल ना, तर त्याचे मोती अगदी बारीक नाजूक बनतात. आणि जर का पीठ थोडं घट्ट झालं तर त्याचे मोठे जाडसर गोळे पडतात. म्हणजे आपल्याला जे हवंय ते मिळणार नाही. त्यामुळे पातळ पीठ हाच खरा सिक्रेट मसाला आहे बरं का. ओके, पीठ तयार आहे. आता पुढची पायरी म्हणजे मोती तळणे. तूप किंवा तेल मध्यम आचेवर गरम करा आणि झाऱ्यामधून पीठ त्यात सोडा. एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा, मोती फक्त हलकेच शिजवायचे आहेत. त्यांचा रंग अजिबात बदलायला नको. शिजले की झाले, लगेच बाहेर काढा. पण घरी लाडू बनवताना अनेकदा एक अडचण येते. कधीकधी लाडू असे कडक का होतात? काय चुकत असेल? याचं मुख्य कारण म्हणजे आपण ते मोती जास्त तळतो. आपल्याला ते कुरकुरीत नाही करायचेत. ते फक्त शिजले पाहिजेत आणि मऊ राहिले पाहिजेत. जर ते जास्त तळले गेले की ते कडक होतात आणि मग लाडूसुद्धा कडकच बनतात. चला, आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या घटकाकडे, तो म्हणजे साखरेचा पाक. पाक म्हणजे फक्त गोडवा नाही, तर लाडूचं टेक्स्चर कसं असेल आणि तो किती दिवस टिकेल हे सगळं त्यावर अवलंबून असतं. लाडवांसाठी आपल्याला लागतो एकतारी पाक. आता एकतारी पाक म्हणजे काय? सोप्पं आहे. जेव्हा आपण साखरेचा पाक 2 बोटांमध्ये धरून ताणतो तेव्हा त्याची एकच तार तयार होते. हीच ती परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. यामुळे पाक मोत्यांमध्ये छान मुरतो, पण लाडू चिकट किंवा कडक होत नाहीत. अच्छा, पण एक मिनिट, साखरेच्या गोड पाकात लिंबाचा रस का घालायचा? हे खरं हलवाई सिक्रेट आहे. त्यामागचं एक छोटंसं विज्ञान आहे. लिंबाचा रस काय करतो, तर साखरेला परत क्रिस्टल बनण्यापासून म्हणजे तिचे खडे बनण्यापासून थांबवतो. त्यामुळे पाक एकदम गुळगुळीत राहतो आणि महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्यावरही कडक होत नाही, नाहीतर सगळी मेहनत वाया. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. वा, आता आपले दोन्ही मुख्य घटक तयार आहेत. मोती तयार आहेत, पाक तयार आहे. आता वेळ आली आहे ती जादूची. या सगळ्यांना एकत्र आणून अप्रतिम लाडू बनवण्याची. इथे एक नियम पक्का लक्षात ठेवा. गरम मोती गरम पाकातच घालायचे. त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट त्याला मुरण्यासाठी वेळ द्या. मग हाताने काही मोती हलकेसे दाबून घ्या, म्हणजे लाडू बांधायला सोपे जातात. आणि हो, मिश्रण कोमट असतानाच लाडू वळायचे आहेत. हे जे 10-15 मिनिटं आहेत ना, ते खूप महत्वाचे आहेत. याच वेळेत ते लहान लहान मोती तो सगळा सुगंधी पाक शोषून घेतात आणि आतून एकदम रसरशीत रसाळ बनतात. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. ही पायरी खूप महत्वाची आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही आहे एक फायनल चेकलिस्ट,
म्हणजे हलवाईसारखे परफेक्ट लाडू बनवण्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं त्याची एक छोटी उजळणी. तर ही आहे ती सगळी गुपितं. 1. पीठ जितकं पातळ मोती तितके लहान. 2. पाक अगदी बरोबर एक तारी हवा. 3. मोती आणि पाक दोन्ही गरम असतानाच एकत्र करायचे. 4. मोती जास्त तळायचे नाहीत, नाहीतर ते कडक होतील. आणि 5. तयार लाडू फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर ते कडक होऊ शकतात. तर मग या सगळ्या टिप्स वापरून घरच्या घरी हे अप्रतिम लाडू बनवून आपल्या घरात सणासुदीचा तो गोड सुगंध दरवळवायला आपण सगळे तयार आहोत, नाही का?